हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर 5 पाहत आहोत, प्रोबॅबिलिटी. या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 5.1 पासून 5.4 पर्यंत या अगोदर आपण पाहिले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आज आपण प्रॉब्लेम सेट 5 पाहणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूया. चला, प्रॉब्लेम सेट 5. फर्स्ट क्वेश्चन काय पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्या MCQचे क्वेश्चन्स आहेत, एक 5 क्वेश्चन विचारले, त्यातले आन्सर द्यायचे. पहा फर्स्ट क्वेश्चन काय, विच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी. खाली दिलेला कोणता नंबर प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करत नाही. 2/3, 1.5, 15%, 0.7. तर पहा आपली प्रोबॅबिलिटीसाठी एकच कंडिशन आहे, विच लाईज बिटवीन 0 अँड 1 और 0% to 100%. पर्सेंटेजमध्ये असेल तर 0 ते 100 या दरम्यान पाहिजे, 0 to 100च्या मध्ये पाहिजे, आणि नंबरमध्ये असेल तर 0 to 1च्या दरम्यान पाहिजे. ही पहा 1.5 मोठी होती आहे, ती होणार नाही आहे, म्हणजे ऑप्शन बी. चला, अ डाय इज रोल, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट नंबर अपीयर ऑन अप्पर फेस इज लेस दॅन 3. 3 पेक्षा छोटा नंबर भेटण्याची काय प्रोबॅबिलिटी आहे? 3 पेक्षा छोटा म्हणजे कोणता? 1 आणि 2, 2 भेटण्याचे चान्सेस आहेत. टोटल किती आहे? 6. 2/6 किती होतील ते? 2/6 म्हणजे 1/3. सोपं आहे. चला पुढला बघा, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट दॅट नंबर चूजन फ्रॉम 1 to 100 इज प्राईम नंबर. 1 to 100, 1 ते 100 मध्ये किती प्राईम नंबर्स असतात रे? चला, आपल्याला काय माहिती आहे, देर आर 25 प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 100. नसतील माहिती तर नोट करून घ्या. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. हे खूप ट्रिकी गोष्ट आहे. स्कॉलरशिपच्या क्वेश्चन एक्झामला बऱ्यापैकी जे अपेअर होतात त्यांना ह्या गोष्टी सहज लक्षात असतात. ह्या काय 25 प्राईम नंबर्स, देर आर 25 प्राईम नंबर्स इन बिटवीन 1 अँड 100. ओके, चल मग 25 प्राईम नंबर्स आहेत आणि टोटल आपल्याकडे 100 नंबर्स आहेत. 100 पैकी 25 म्हणजे 1/4. सरळ सरळ आन्सर आहे. चला, देर आर 40 कार्ड्स इन अ बॅग. बॅगमध्ये 40 कार्ड्स आहेत. ईच कार्ड बियर्स अ नंबर 1 to 40. 1 ते 40 नंबर आहे सगळ्यांच्यावर. द कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी द कार्ड बियर अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5 मिळण्याची प्रोबॅबिलिटी. आता कार्डवर 1 पासून 40 पर्यंतचे नंबर आहेत, म्हणजे त्यातलं 5, 10, 15, 20, 25, 30, 35 आणि 40 असे नंबर्स 5चे मल्टिपल आहेत, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8/40. 8/40. 4 2 जा, 4 10 जा, मग 2 1 जा, 2 5 जा, 1/5 काय असेल त्याची प्रोबॅबिलिटी असेल. सरळ सरळ निघते उत्तर. चला पुढला पाहूयात, क्वेश्चन नंबर 5. इफ n ऑफ a इज इक्वल टू 2, p ऑफ a इज इक्वल टू 1/5, n ऑफ s. p ऑफ a चा फॉर्म्युला काय आपल्याकडे? p ऑफ a इज इक्वल टू n ऑफ a डिवाइडेड बाय n ऑफ s. म्हणजे p ऑफ a किती आपल्याकडे? 1/5 आहे, विच इज इक्वल टू, इथे n ऑफ a ची व्हॅल्यू 2 डिवाइडेड बाय n ऑफ s. हा डिवाइडचा n ऑफ s मल्टिप्लाय पाठवूयात, 5 इकडे मल्टिप्लाय लावूयात, म्हणजे काय होईल? n ऑफ s इज इक्वल टू 2 into 5 विच इज इक्वल टू 10. n ऑफ ची व्हॅल्यू काय असेल? 10. अशा पद्धतीने. ओके, चला नोट करून घ्या. खूप सोपे प्रॉब्लेम होते. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला, काय सेकंड क्वेश्चन. बास्केटबॉल प्लेयर्स जॉन, वसीम, आकाश वेर पार्टिसिपेटिंग इन अ बॉल ड्रॉप इन बास्केट. बॉल ड्रॉपचा जो पार्ट आहे गेमचा, त्यामध्ये हे 3 जण पार्टिसिपेट करत आहेत. द प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस फॉर जॉन. जॉनच्या सक्सेसचा प्रोबॅबिलिटी किती आहे? वसीम आणि आकाश, जॉन, वसीम, आकाश आर 4/5, 0.83 आणि 58%. ओके, सगळे आपल्या वेगवेगळ्या मेथडने दिलेत. ओके, हू हॅज ग्रेटेड प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. कोणाकडे जास्त प्रोबॅबिलिटी? ओके, म्हणून यात प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस
ऑफ फर्स्ट वन जॉन. जॉनच्या सक्सेसची प्रॉबिलिटी किती आहे, तर ते 4/5 आहे, विच इज इक्वल टू 500 5 8 जा 40 0.8 सोल्युशन येईल त्याचं. ओके. दुसरं कोणाची पाहिजे, तर ती प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस ऑफ वसीम. वसीमसाठी किती येईल ती 0.83, म्हणजे वसीम ऑब्विसली जॉनपेक्षा जास्त प्रॉबिलिटी आहे. आता तिसरी पाहिजे आपल्याला आकाश, इज इक्वल टू किती 58%, विच इज इक्वल टू 58 डिवायडेड बाय 100, विच इज इक्वल टू 0.58. म्हणून यात सिन्स 0.58 इज लेस दॅन 0.8 इज लेस दॅन 0.83. हा 8 म्हणजे 80 आहे बरं का, त्यामुळे सहज लक्षात तुमच्या पुढल्या जीरोला किंमत नसते तसं आपण 0.80 करू शकतो. मग देअरफॉर हू हॅज ग्रेटेस्ट प्रॉबिलिटी, the Wasim has greatest probability of success. Therefore Wasim has greatest probability of success. ओके, खूप सोपं आहे. चला नोट करून घ्या. नेक्स्ट पाहूयात. ओके, चला काय झालं थर्ड क्वेश्चन. इन अ हॉकी टीम देर आर 6 डिफेंडर्स. हॉकी टीममध्ये 6 डिफेंडर आहेत, 4 ऑफेंडर्स अँड 1 गोली. एक गोली आहे, 4 ऑफेंडर्स आणि 6 डिफेंडर्स आहेत. आउट ऑफ दीज 1 प्लेयर इज टू बी सिलेक्टेड रँडमली ॲज कॅप्टन. त्यांच्यापैकी एक जण आपल्याला कॅप्टन सिलेक्ट करायचा आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द सिलेक्शन दॅट 2 आपले इव्हेंट दिल्यात. ओके, आपण आधी सॅम्पल स्पेस काय मिळतं बघूयात. सॅम्पल स्पेस आता इथं काही नावं दिलं नाहीत आपल्याला, D1 D2 वगैरे करण्यात अर्थ नाही आहे. म्हणून यात टोटल प्लेयर्स इन टीम आर किती असतील ते, तर 6 डिफेंडर्स आहे पहा, इज इक्वल टू मला 6 प्लस 4 ऑफेंडर्स प्लस 1 किती होतील ते 11 प्लेयर्स. देअरफॉर एन ऑफ एस इज इक्वल टू किती असतील एन ऑफ एस आपल्याला, तर 11 मिळेल. सॅम्पल स्पेसमध्ये एलिमेंट किती आहेत 11. ओके, आता म्हणूयात फर्स्ट साठी लेट इव्हेंट ए इज इक्वल टू काय इव्हेंट म्हणूयात, द गोली विल बी सिलेक्टेड. द गोली विल बी सिलेक्टेड. काय म्हणतात त्याला, म्हणूयात सिन्स देर इज ओनली 1 गोली. ओके, एकटा गोली आहे म्हणजे काय होईल, तर एन ऑफ ए इज इक्वल टू 1 होईल. ओके, देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस, विच इज इक्वल टू एन ऑफ ए 1 आणि एचची व्हॅल्यू 11, 1/11 प्रोबॅबिलिटी ऑफ ए. म्हणजे गोली सिलेक्ट करण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे 1/11. मग सेकंड लेट इव्हेंट बी इज इक्वल टू काय इव्हेंट बी म्हणतो आता मी, अ डिफेंडर विल बी सिलेक्टेड. अ डिफेंडर विल बी सिलेक्टेड. ओके, म्हणूयात सिन्स देर आर किती डिफेंडर्स आहेत, तर 6 डिफेंडर्स. 6 डिफेंडर्स. ओके, देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल टू 6 येईल. मग आता प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय येईल, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस, विच इज इक्वल टू एन ऑफ बी 6 आणि एन ऑफ एस किती आपल्याकडे 11. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय असेल 6/11. ओके, चला तर मग नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला फोर्थ क्वेश्चन काय पहा. जोसेफ केप 26 कार्ड्स इन अ कॅप. त्याने कॅपमध्ये 26 कार्ड ठेवलेत. बिअरिंग अँड इंग्लिश अल्फाबेट ऑन ईच कार्ड. प्रत्येक कार्डवर इंग्लिश अल्फाबेट आहेत. ओके, मग 1 कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन इज ओवेल कार्ड.
खूप सोपं आहे पहा. म्हणूयात सिन्स देर आर 26 कार्ड्स. ओके, त्यावर इंग्लिश अल्फाबेट्स म्हणलेत. बेअरिंग इंग्लिश अल्फाबेट्स ऑन इट. ओके, मग देअरफॉर एन ऑफ एस सॅम्पल स्पेसमध्ये किती आहेत आपल्याकडे 26 आहे. ओके, मग आता म्हणूयात लेट इव्हेंट ए इज इक्वल टू काय म्हणूयात द कार्ड ड्रॉन इज ओवेल कार्ड. ओवेल कोणते कोणते आहेत आपल्याकडे, तर ए इज इक्वल टू AEIOU. ओके, किंवा आपण असं म्हणू शकतो सिन्स देर आर 5 ओवेल्स. सिन्स देर आर 5 ओवेल्स therefore n of A is equal to 5. Therefore probability of A is equal to n of A divided by n of S, which is equal to 5 upon 26. ओके, आपला probability of A असेल. ओके, चला नोट करून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. चला काय फिफ्थ क्वेश्चन. अ बलून व्हेंडर हॅज 2 रेड 3 ब्ल्यू अँड 4 ग्रीन बलून्स. त्याकडे 2 रेड 3 ब्ल्यू आणि 4 ग्रीन बलून्स आहेत. ही वॉन्ट टू चूज वन ऑफ द रँडम टू गिव्ह टू इट्स टू प्रणाली. प्रणालीला देण्यासाठी त्याला एक चूज करायचं आहे त्यापैकी रँडमली. व्हॉट इज द प्रॉबिलिटी ऑफ एन इव्हेंट दॅट प्रणाली गेट्स रेड बलून ब्ल्यू बलून आणि ग्रीन बलून. एक मिळण्याची काय प्रॉबिलिटी आहे ती काढायची. म्हणून यात सिन्स देर आर total 2 plus 3 plus 4 is equal to 9 balloons. Okay, therefore n of s is equal to किती आहे 9. n of s कडे आपल्याला 9 आले. आता आपल्याला काय काढायचं आहे, तर प्रोबॅबिलिटी काढायची आहे वेगवेगळ्यांची. मग म्हणूयात फर्स्ट लेट इव्हेंट रेड बलूनसाठी आर म्हणूयात. इव्हेंट आर इज इक्वल टू प्रणाली गेट्स अ रेड बलून. ओके, म्हणजे काय होईल आता, सिन्स देर आर 2 रेड बलून्स देअरफॉर एन ऑफ आर इज इक्वल टू किती आहे 2. मग प्रोबॅबिलिटी ऑफ आर काय येईल, प्रोबॅबिलिटी ऑफ आर इज इक्वल टू एन ऑफ आर डिवायडेड बाय एन ऑफ एस, विच इक्वल एन ऑफ आर किती आहे 2 अपॉन एन ऑफ एस 9. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ आर काय येईल 2 अपॉन 9. सेकंड पाहूयात. लेट इव्हेंट आर ऐवजी आता कोणतं घ्यायचं आपल्याला, ब्ल्यू घ्यायचं, तर बी म्हणूयात. इव्हेंट बी इज इक्वल टू प्रणाली गेट्स अ ब्ल्यू बलून. ओके, मग काय होईल आपल्याला, सिन्स देर आर हाऊ मेनी ब्ल्यू बलून्स 3 ब्ल्यू बलून्स 3 ब्ल्यू बलून्स. therefore n of b is equal to 3. म्हणजे probability of b कशी येईल, is equal to n of b divided by n of s, which is equal to 3 divided by 9. 3 1 जा 3 3 जा. ओके, म्हणजे therefore p of b is equal to 1 upon 3. म्हणजे ब्ल्यू बलून मिळण्याची probability किती असेल 1 upon 3 असेल. मग तुम्हाला थर्ड वन, लेट इव्हेंट जी इज इक्वल टू प्रणाली गेट्स अ ग्रीन बलून.
ओके, म्हणूयात सिन्स देर आर 4 ग्रीन बलून, ओके, देअरफॉर एन ऑफ जी इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला, तर 4 मिळेल. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ जी इज इक्वल टू एन ऑफ जी डिवाइडेड बाय एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ जी किती आहे 4 डिवाइडेड बाय 9. प्रोबॅबिलिटी ऑफ जी, ग्रीन बलून मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे 4/9 आहे. ओके, चला तर मग नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. सिक्स क्वेश्चन काय पहा. अ बॉक्स कंटेन 5 रेड, 8 blue and 3 green pens. Rutuja want to pick a pen at random. What is the probability that a pen is blue? Pen blue असण्याची probability काय? म्हणूयात since there are total 5 plus 8 plus 3 is equal to 16 pens. Okay, मग therefore n of s is equal to किती असेल 16. मग म्हणूयात लेट इव्हेंट कोणता पेन करायचा आहे, ब्ल्यू पेन चूज करण्याची प्रोबॅबिलिटी पाहिजे. मग इव्हेंट बी इज इक्वल टू ऋतुजा पिक्स अ पेन is blue. A pen is blue. Okay, now since there are किती blue आहेत 8 blue pens, 8 blue pens. Okay, therefore n of b is equal to 8. मग n of b 8 असेल तर therefore probability of b is equal to किती होईल ते, तर n of b divided by n of s which is equal to 8/16. 8 1 जा 8 2 जा which is equal to 1/2. probability of b, b ची probability काय असेल 1/2 असेल. म्हणून therefore the probability that pen is blue इज 1/2. त्याला आपण 50% सुद्धा म्हणू शकतो, डझंट मॅटर. तुम्ही अशा पद्धतीचा शेवटचा आन्सर देत चला. आपण आतापर्यंत जे प्रॉब्लेम सोडवले सगळ्यांमध्ये फक्त आपण प्रोबॅबिलिटी पण सोडवले. तुम्ही शक्यतो तिथे लास्ट आन्सर जे वर्ड क्वेश्चन मधला आन्सर देत चला. आपल्याकडून राहिले तुम्ही ठेवू नका. ओके, चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला 7th क्वेश्चन काय पहा. 6 फेसेस ऑफ डाय आर शोन बिलो. डायच्या 6 फेस आपल्याला दिले आहेत. त्यावर लिहिले पहा ए बी सी डी ई आणि ए अशा पद्धतीचे फेस आहेत. म्हणजे ए डबल दिसतोय आपल्याला. ओके, इफ डाय इज रोल फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ए अपीयर्स ऑन अप्पर फेस अँड डी अपीयर्स ऑन अप्पर फेस. ए अप्पर फेसला येण्याची आणि डी अप्पर फेसला येण्याची प्रोबॅबिलिटी काढा. खूप सोपं आहे पहा. म्हणूयात आता इथे आपल्याला एलिमेंट माहिती म्हणून सॅम्पल स्पेस म्हणूयात. सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू काय काय एलिमेंट आहेत ए बी सी डी ई आणि ए. ओके, म्हणजे एन ऑफ एस इज इक्वल किती होतील 1 2 3 4 5 6 होईल. ओके, मग म्हणूयात फर्स्ट लेट इव्हेंट पी नाव देऊयात कारण की ए बी सी डी वापरलेत. इव्हेंट पी इज इक्वल टू काय म्हणलेत ए अपीयर ऑन अप्पर फेस. ए अपीयर ऑन अप्पर फेस. मग काय होईल पी सेट काय मिळेल पहा पी इज इक्वल टू ए मिळाला पाहिजे. म्हणजे ए आणि ए दोन आहेत पहा आपल्याकडे. इथे सेटचा रूल वापरायचा प्रयत्न करू नका कारण की सेटच्या रूलमध्ये डिफरन्स अलाउड नसतो, म्हणजे रिपिटेशन अलाउड नसते. पण इथे ए आणि हा ए दोन वेगवेगळ्या फेसवरला आहे. ओके, म्हणून आपण तो वापरतोय. मग इथे काय होईल एन ऑफ पी इज इक्वल टू 2. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ पी जर काढायचा विचार केला आपण तर पी आणि पी सारखा वाटायला ठीक आहे, नो प्रॉब्लेम. एन ऑफ पी डिवाइडेड बाय एन ऑफ एस
एन ऑफ पी आपल्याकडे 2 डिवाइडेड बाय S6 म्हणजे 2 1 जा 2 3 जा विच इज इक्वल टू 1/3 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ पी. इथे फायनल आन्सर देणं गरजेचं आहे आपल्याला. म्हणूया देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ A appears on upper face is 1/3. चला सेकंड पाहूयात. लेट इव्हेंट B is equal to D appears on upper face. Appears on upper face. ओके, म्हणजे काय होईल तर आपल्याला बी इव्हेंट म्हणूयात बी इज इक्वल टू डी आला पाहिजे अप्पर फेसला, म्हणजे एकच वेळा डी आपल्याकडे अलाउड, म्हणून काय होईल विच इज इक्वल टू एन ऑफ बी इज इक्वल टू 1. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी डिवाइडेड बाय एन ऑफ एस विच इज इक्वल टू एन ऑफ बी म्हणजे 1 आणि एन ऑफ एस म्हणजे किती आपल्याकडे 6. 1/6 प्रोबॅबिलिटी ऑफ बी. याला बॉक्स करूयात. मग काय म्हणू शकतो देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ डी appear on upper face is 1/6. ओके, ठीक असेल 1/6 असेल. ओके, चला नोट करून घ्या. आपण आणखी एक प्रॉब्लेम पाहूयात. चला क्वेश्चन नंबर 8 काय पहा. अ बॉक्स कंटेन्स 30 tickets. 30 तिकीट आहे बॉक्समध्ये. बेअरिंग ओनली 1 नंबर फ्रॉम 1 to 30. 1 to 30 चा नंबर आहे. इफ 1 ticket is drawn at random, एक तिकीट रँडम ड्रॉ केलं तर फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट दॅट तिकीट बियर्स इज अन ऑड नंबर अँड कंप्लीट स्क्वेअर नंबर. ऑड नंबर आणि कंप्लीट स्क्वेअर नंबरचं तिकीट मिळेल. मग सॅम्पल स्पेस लिहूयात. सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू काय येईल 1 2 3 अप टू 30. आता मुद्दा मी असं लिहितोय, असं सुद्धा आपण लिहू शकतो. मग आपण पूर्ण लिहिले होते. ओके, म्हणजे एन ऑफ एस इज इक्वल किती येईल 30 येईल. ओके, मग आता फर्स्ट आपल्या इव्हेंट काय लिहायची आहे फर्स्टसाठीची. इव्हेंट ए इज इक्वल टू, लेट म्हणावं लागेल कारण इथे दिलेलं नाही आहे. लेट इव्हेंट ए इज इक्वल टू काय म्हणूयात द तिकीट ड्रॉन बियर अन ऑड नंबर. द तिकीट drawn bear an odd number. काय असेल तो ऑड नंबर वाला तिकीट असेल. म्हणजे ए सेटमध्ये कोण कोण येईल पहा बरं. ए सेटमध्ये येईल ऑड नंबर 1 3 5 7 9 11 13 17 19 21 23 25 27 29. इथला 15 राहिला मधला. ओके, किती झालं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 झाले. म्हणजे एन ऑफ ए इज इक्वल टू झाले 15. एन ऑफ ए 15 झालं. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवाइडेड बाय एन ऑफ एस विच इज इक्वल टू एन ऑफ ए किती आपल्याकडे एन ऑफ ए ची व्हॅल्यू आपल्याकडे 15 आणि एन ऑफ एच ची व्हॅल्यू आपल्याकडे 30. 15 1 जा 15 2 जा विच इज इक्वल टू 1/2 प्रोबॅबिलिटी ऑफ ए. प्रोबॅबिलिटी ऑफ ए ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 1/2. चला तर मग सेकंड करूयात. सेकंड काय आपल्याकडे अ कंप्लीट स्क्वेअर नंबर. म्हणूयात लेट इव्हेंट बी इज इक्वल टू द तिकीट drawn bears a complete square. कंप्लीट स्क्वेअर नंबर बिअर करणार आहे. ओके, मग चला बी सेट संपूर्ण लिहून घेऊयात. कोणते कोणते कंप्लीट स्क्वेअर आपल्याकडे पहिला 1 4 9 नंतर 16 नंतर
25 पुढचा 36 होईल, तो 30च्या पुढे जाईल, मग जमणार नाही, बस 25 पर्यंत. मग एन ऑफ बी किती आला आपल्याकडे? एन ऑफ बी इज इक्वल 1 2 3 4 5 एलिमेंट्स. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी डिवाइडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ बी इज इक्वल टू 5. एन ऑफ एस ची व्हॅल्यू किती येईल आपल्याकडे? 30 आहे पहा, 30. 5 1 जा 5 6 जा, म्हणजे इज इक्वल टू 1/6. इथे काय म्हणता येईल आपल्याला? प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1/6. फायनल आन्सर द्यायचे. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ an event that the ticket drawn bears, first one, an odd number is किती आली ती? 1/2. and second one, a complete square is 1/6. ओके, अशा पद्धतीने द्यायचे. चला नोट करून घ्या. अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सेटचे पहिले 8 क्वेश्चन संपवलेत. आजच्यासाठी बस इतकंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेले क्वेश्चन्स पाहूयात. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.